हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता भरपूर टाइम झालेला आहे. आता रात्रीचे वाजलेले आहेत 9:30 आणि 9:30 वाजलेले आहेत आणि मी आता आपल्याला ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून स्टिचिंग करायचा आहे. आणि म्हणजे ब्लाऊज मी तुमच्यासोबत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग पण आणि स्टिचिंग पण शेअर करणार आहे. आणि ब्लाऊज जो आहे तो या पद्धतीचा आहे, तुम्ही पाहू शकता. आता रात्रीचा टाइम आहे, तुम्हाला माहिती सर्वांना की आमच्या इथं लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अशी थोडीशी डिम राहती, पण चांगल्या पद्धतीने मला व्यवस्थित दिसतं मशीनवरती. तर बघा, अशा पद्धतीने हा वर्क आहे याच्यावरती, ही बाहीसाठी वापरायची डिझाईन. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे. तर मी हा तुमच्यासोबत सर्वात पहिलं पेपरवर कटिंग करणार आहे आणि केलेलं कटिंग आपल्याला ब्लाऊज पीस वरती कसं वापरायचं ते आज शेअर करणार आहे. 32 छाती आहे, तर आपल्याला 32 साईजचं परफेक्ट मेजरमेंट घेऊन आपल्याला इथं ब्लाऊजचं पेपर कटिंग करून मग स्टिचिंग करायचं आहे. तर मग चला, कटिंग पण आणि स्टिचिंग पण शेअर करणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. ज्या मैत्रिणींना कटिंग जमत नाही त्यांनी पण बघा, ज्या मैत्रिणींना स्टिचिंग जमत नाही त्यांनी पण बघा. कटिंग स्टिचिंग दोन्ही पण आहेत, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज हा व्यवस्थित समजन. आणि नाही समजलं तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल घंटीवर क्लिक करा, जेणेकरून जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मी तर हा सिंगलच पेपर घेतलेला आहे. तुम्ही पहा, कुठंच अशी घडी नाही घातली, काय नाही. सर्वात तर पहिलं मी बॅक साईड पार्ट काढून घेणार आहे आणि आपण पेपराची पण बचत करणार आहोत. त्याच्यामुळे मी इथं तुमच्या सोबत सर्वात पहिलं सिंगल याच्यावरती बॅक साईड पार्ट काढून घेणार. तर मी इकडनं सुरुवात करते, कोणत्याही एका कोपऱ्याने, जेणेकरून आपल्याला बॅक साईड पार्ट हा व्यवस्थित निघन. तर ह्या साईडने आपण सर्वात पहिलं बॅक साईड पार्ट काढू. तर इथं कस्टमरच्या ब्लाऊजची उंची किती 13.5 इंच आहे, तर आपण मार्किंग करून घेऊ 14.5 इंचावरती. तसंच आपण प्रिन्स कट ब्लाऊज मध्ये जी काय उंची आहे ती जास्त घेऊ शकतो, म्हणजे 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊ शकतो. तर इथं तुम्ही पण घेऊ शकता. तर मी इथं आहे ना 14.5 घेते, म्हणजे 1 इंच मार्किंग करून घेते एक्स्ट्रा घेऊन. बघा, या पद्धतीने आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊ. आपण जी काय उंची घेतलेली आहे त्याच्यामध्ये. बघा, या पद्धतीने आपण काय केलं, उंची टाकून घेतली. आता आपल्याला टाकायचं आहे इथं शोल्डर. हे बघा, आपण इथे टाकून घेणार आहोत शोल्डर. तर आपलं शोल्डर जे आहे ते किती टाकायचं आहे, तर मी इथं सर्वात पहिलं गळा रुंदी काढून घेणार आहे. गळा रुंदी मी 2.25 इंच ठेवणार आहे आणि त्याच्या पुढं जे आहे आपल्याला शोल्डर जे आहे ते पण छोटच ठेवायचं आहे, म्हणजे 2.25 इंच असं ठेवायचंय. आणि मग आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेऊ. तर मी जसं 2.5 इंचावर मार्किंग केलं, तर हे संपूर्ण शोल्डर 4.25 इंच भरते. तर आपण 5 इंच घेऊ आणि स्टिचिंग करताना जे आहे थोडं कमी जास्त करून घेऊ. आता मुंडा उंची जी आहे ती मी 5.5 इंच घेते. हे बघा, या पद्धतीने आपली 32 साईज आहे, तर मग आपण मुंडा उंची ही 5.5 इंच ठेवूया. हे बघा, या पद्धतीने ही आपली गळा रुंदी. आपल्याला इथे टाकायचा आहे छातीचा 4था भाग. तर हे बघा, छातीचा 4था भाग टाकायचा आहे. आपली छाती 32 आहे, तर 32 छातीचा 4था भाग येतो 8 इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घेऊ आपण 2 इंच. अशा पद्धतीने आपली संपूर्ण 10 इंच झालेलं आहे. जे आपण इथून टाकलेलं माप आहे ते 10 इंच. सरळ लाईन मारून घेऊ, किंवा तुम्ही इथं कमरही मोजून घेऊ शकता. बघा, जसं कमर आहे आपला आता 28 इंच,
सॉरी 27च इंच कंबर आहे ह्या कस्टमरचं, तर 27 इंचाचा आपण चौथा भाग काढू बघा. 7 चोक 28 इंच होतं, तर 27 इंचाचं किती होईल? पावणे 6 इंच, सॉरी पावणे 7 इंच. पावणे 7 इंचामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच टक्स मार्जिन, त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन जे आपण घेतो. अशा पद्धतीने हे आपण मार्किंग करून घेतलं. पण हे व्यवस्थित, पण आपण जी 14.5 घेतलं ते एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची. उंची आपली कमी जास्त होता कामा नाही. अशा पद्धतीने आता आपल्याला घ्यायचा आहे बॅक साईडचा हा मोंढ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर मी इथून हा पॉइंट घेते बघा, दीड इंच, सव्वा 1 इंच, आणि इकडनं असं मोजून घेतलं तरीही चालेल 1.5 इंच, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं. पण आता ह्या कस्टमरचा डीप गळा आहे, तर मग मी काय करणार आहे, डीप गळ्याला थोडंसं आतमधूनच मी हा पार्ट घेणार आहे, म्हणजे मोंढ्याचा आकार घेणार आहे. बघा इथं टेप फोल्ड करून घेतला आपण, आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. आपल्याला जास्त हे नाही करायचं, काय, कारण की डीप गळा म्हटलं की मग फुगा वगैरे यायला नको, त्याच्यामुळे आपण थोडंसं आतमधूनच घेणार आहोत. बघा या पद्धतीने घेतलेला आहे मोंढ्याचा आकार. अशा पद्धतीने आपण हा मोंढ्याचा आकारही काढून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो मागचा गळा आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर मागचा गळा जो आहे कस्टमरचा, तो मी खालून पट्टी मोजलेली 3.5 इंच आणि प्लस अर्धा इंच. वरतून जर गळा मोजला तर हा भरलेला आहे 10.5 इंच, म्हणजे शिलाई मार्जिन सहित 10.5 इंच अशा पद्धतीने. आणि खालच्या साईडनी गळा रुंदी जी आहे ती आपण ओपन ठेवणार आहोत 2.5 इंच. आता घेऊ आपण बॉक्स काढून. बघा या पद्धतीने. आता हा जो गळा आहे हा चौकोनी गळा आहे. इथं तुम्हाला कोणता गळा घ्यायचा आहे तो तुमच्या याच्यावरती घेऊ शकता. आता इथे या कस्टमरचा चौकोनी गळा आहे. इथं आपलं शोल्डर वगैरे उतरू नये म्हणून मी नॉर्मल इथं 1/2 इंच डाऊन करून घेणार आहे या पद्धतीने. आता आपण हा बॅक साईडचा गळा कट करून घेऊ, त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट आखून घेऊ. जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचे पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर मी तुम्हाला खाली नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही नक्कीच हे करा, व्हॉट्सअप करा. मला कॉल वगैरे करू नका, तुम्ही व्हॉट्सअप करा, मी त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच सांगेल. जर तुम्हाला घरपोच पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर तुम्ही जो मी खाली नंबर देते त्याच्यावरती नक्कीच हे करा. आता हे बघा, आता आपण जो हा बॅक साईड पार्ट काढला तो आपल्याला काय करायचा आहे, जसंच्या तसा आपल्याला इथं सर्वात पहिलं असा आखून घ्यायचा आहे. म्हणजे जसंच्या तसं आखून घेऊ आपण सर्वात पहिलं. हे बघा, तर आपण हा पेपर असं या पद्धतीने टाकून घेऊ, त्याच्यानंतर हा असा ठेवू, म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित दिसेल आणि आपल्यालाही इथं पेपर वाचवू आपण. इकडनं आपली म्हणजे बाही वगैरे व्यवस्थित निघून जाईल. आता हा आपण इथं काय करू, हा जसाच्या तसा हा जो बॅक साईड आहे तो आपल्याला आखायचा आहे. पण सर्वात पहिलं काय करायचं, हे जे 1/2 इंच आहे, दोन रेषा इतकं 1/2 इंच आपल्याला ह्या साईडनी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे बघा, जेवढं आपण हुकलूक पट्टीला आपण वापरू तेवढं आपल्याला इथं लाईन ड्रॉ करून घ्यायची. बघा या पद्धतीने. आणि मग हा बॅक साईड पार्ट जसंच्या तसा आखून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने.
अशा पद्धतीने आता आपण हा जसंच्या तसा आखून घेतोय. मग आपण बघू कशा पद्धतीने प्रिन्स कट आपल्याला काढायचे. बघा या पद्धतीने आपण हा बॅक साइड पार्ट काढून घेतला. आता आपण इथून काय करायचंय, आपण जेवढं शोल्डर आपण किती घेतलं होतं बघा, शोल्डर आपण 5 इंच घेतलं होतं का नाही, तेच आपण इकडं पण एकदा मोजून घेऊ आणि सरळ रेष लाईन मारून घेऊ. आणि परत एकदा आपण जो फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे, कारण की आपण हा घेतलेला बॅक साइड पार्टचा आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा. या पद्धतीने आता हे काढून घेतल्यानंतर आपल्याला इथून घ्यायचा 1 इंच. फ्रंट पार्ट मुंड्याचा आकार हा एकदम आपल्याला असा खेटून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने. अजिबात तुमच्या प्रिन्स कट मध्ये झोळ वगैरे पडणार नाही या पद्धतीने जर घेतलात तर. अशा पद्धतीने हा एकदम आपण असा खेटून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, हे बघा पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे. आता हा पुढचा गळा जो आहे कस्टमरचा, तो जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा आपण इथं घेऊ शकतो. 7 इंच 6.5 इंच, तर मी इथं 7 इंच घेणार आहे आणि शिवून हा 6.5 इंच तयार होईल. बरोबर. आता आपण खालून 2.5 इंच गळा रुंदी ठेवू, किंवा तुम्ही जेवढी इथं घेतलेली आहे तेवढी घेतली तरी चालेल. 2.25 इंच. तसं आपलं खालून इकडं 1/2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलंच आहे आपली गळा हुक लूक पट्टीसाठी. तर मी सरळ लाईन मारून घेते या पद्धतीने आणि बॉक्स काढून घेऊ आपण. आता हा प्रिन्स कट ब्लाउज मध्ये तुम्ही जेवढं तुम्हाला म्हणजे डिझाईन घ्यायची आहे ती डिझाईन तुम्ही घेऊ शकता इथं. हे बघा, तुम्हाला जर पानगळा घ्यायचा असेल तर पानगळा, पंचकोनी गळा घ्यायचा असेल तर पंचकोनी गळा, तर आपण इथं पंचकोनी गळा घेऊया. हे बघा या पद्धतीने थोडासा बाहेरून आपण घेऊ आणि थोडस आपल्याला काय करायचं, इथं तिरकसपणा द्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण हा पंचकोनीचा गळा आकार काढून घेतलेला आहे. थोडस आपण खाली पण घेऊ शकतो अशा पद्धतीने, जास्त वरती पण नको. आणि या पद्धतीने आपण हे ड्रॉ करून घेऊ. हे बघा, तर हा गळा आपण कॅन्सल करू. अशा पद्धतीने आपण हा गळा आखून घेतलेला आहे. आता आपल्याला टाकायचं आहे प्रिन्स कट. इथं काय करायचंय आपल्याला, सर्वात पहिलं छातीचा जो भाग आहे 10वा भाग टाकून घ्यायचा आहे खालच्या साईडला. आडवा टक जो आहे तो आपल्याला छातीचा 10वा भाग. आता आपली 32 साईज आहे, तर आपला 32 साईजचा 10वा भाग येतो 3.2. बरोबर. मग आपण इथं 3.2 वर मार्किंग करून घेऊया. वरच्या साईडला ही एक पॉइंट घेऊ. आता हा जो आपला उभा पॉइंट येणार आहे तो आपला राहणार आहे कटोरीचा टक्स पॉइंट. आता कस्टमरचा कटोरीचा टक्स पॉइंट जो काय असेल तो आपल्याला इथं टाकायचा आहे. तुम्ही मापाच्या ब्लाउज वरून सुद्धा घेऊन टाकू शकता. तर इथं कटोरीचा टक्स पॉइंट जो आहे तो आहे 10 इंच. मग आपण 10 इंचावर मार्किंग करून घेऊ आणि आडवा टक्स परत एकदा 3.2 वर करून घेऊ. तर या पद्धतीने आपला इथं आडवा टक्स आलेला आहे 3.2. आणि उभा टक्स तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या मापावरून मोजून सुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथून आपल्याला 2.5 इंच एक पॉइंट घ्यायचा आहे आणि ह्या साईडने आपल्याला काय करायचंय, 1 इंच घ्यायचंय. हे बघा, ह्या साईडने 1 इंच घ्यायचं आणि ह्या साईडनेही 1 इंच घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे या पद्धतीने बॉक्स काढून टक्स घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे हा आपला इथे टक्स राहणार आहे प्रिन्स कट ब्लाउजचा. बघा या पद्धतीने. आणि इथून आपल्याला काय करायचंय, प्रिन्स कट ब्लाउजचा शेप द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने 1 इंच अंतर घेऊन आपण इथून हा आकार देऊन घेऊ शकतो. हे बघा या पद्धतीने.
तर हा आपला बॅक साइड पार्ट, आपल्या मुंड्याचा आकार हा आपण कट करून टाकला. आपल्याला इथं खालच्या साईडनी काहीही वाढवायचं नाहीये. आता या पद्धतीने आपण केलेली आहे हे मार्किंग. आता आपल्याला काय करायचं, या साईडनी फक्त अर्धा इंच वाढवायचंय. बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडला असेल, तर आपण अर्धाच इंच का वाढवलं, तर वरच्या साईडलाही तुम्ही थोडं पाव इंच वाढवा, कारण की आपल्याला इथं काय करायचंय, अशा पद्धतीने इथलंही थोडस आपल्याला कपडा काढून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं, फक्त अर्धा इंच वाढवायचंय. बाकी मी तुम्हाला संपूर्ण कपड्यावरती कसं मार्किंग वाढवायचं ते सांगते. या पद्धतीने आपण हे काढून घेतलेलं आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊ. या पद्धतीने आपण आता हा गळा पण काढून घेऊ. तुम्हाला गोल घ्यायचा गोल घ्या, पंचकोनी घ्यायचा पंचकोनी घ्या. जो काही गळा घ्यायचा तो तुम्ही इथं घेऊ शकता. आता आपण हे कट करून घेऊ. तुम्ही याला गोल आकारामध्ये पण घेऊ शकता किंवा असं स्ट्रेट पण घेऊ शकता. तर आपण हा इथला भाग जो आहे तो आपण इथं काढून टाकलेला आहे. आता हे कट करून घेऊ आपण. बघा अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे. इथं तुम्ही थोडंसं याला शेप पण देऊ शकता अशा पद्धतीने. आता हे कपड्यावरती कसं वाढवायचं ते मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने हे आपलं प्रिन्स कटचं फ्रंट पार्ट तयार झालेला आहे आणि हा आपला बॅक साइड पार्ट. आता आपण बाही कटिंग करू. बाही कटिंग साठी आपण इथं पेपर असा फोल्ड करू. तर इथं बाही जी आहे ती 3.5 इंचाची आहे. बघा 3.5 इंच मध्ये 1 इंच प्लस करू म्हणजे 4.5 इंच. 4.5 इंचावरती एक मार्किंग करून घेऊ आपण. म्हणजे ही झाली आपली बाहीची उंची. कॅप हाईट घ्यायची आपल्याला 2.5 इंच किंवा 2.25 इंच घेतलं तरीही चालेल. मी 2.5 इंचच ठेवते, काही अडचण नाही. आता आपल्याला काय करायचं, वरच्या साईडला दंडघेर टाकायचा आहे. तर इथं कस्टमरचा दंडघेर जो आहे तो आहे 6 इंच. 6 इंच दंडघेर आहे. तर आपण इथं 6 इंचावर मार्किंग करू. 2 इंच शिलाई मार्जिन घेऊ. जेवढं आपण ब्लाउज मध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे पेपर कटिंग मध्ये, तेवढंच आपल्याला बाही मध्ये पण ठेवायचंय, जेणेकरून मग आपला फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. आता मुंडा घेर. आता मुंडा घेर जो आहे तो आपण ब्लाउज वरून मोजून घेऊ शकतो, पण मी ह्या कस्टमरचा मोजलेला नाहीये. अशा वेळेस काय करायचं, आपण जेवढा पण आपला दंडघेर आहे त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून द्यायचं. 7 इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं आणि हा जो 2 इंच आहे हे आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं. इथून 1 इंच पॉइंट घ्यायचा आणि शेप देऊन घ्यायचा. हे पॉइंट आपली फिटिंगचे राहणार आहेत. आणि इथून आता ही बाहीला असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने. आता आतमधलाही आपल्याला काय करायचं, एक खोल भाग देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने आपली बाही पण तयार झाली. आता आपण हिला कटिंग करून घेऊ. हे बघा, तर ही आपली बाही झाली. आतमधला खोल भाग हे आपण इथं कट करून घेऊ. आता मी तुम्हाला ब्लाउज पीस वरती कशा पद्धतीने हे कटिंग करायचं ते पण सांगून देते आणि मग आपण स्टिचिंग पण बघू याची. अशा पद्धतीने हा आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. आता आपण एक अस्तर घ्यायचंय मला.
ह्या अस्तरवरती आपल्याला हे ब्लाऊज सर्वात पहिलं ठेवून घ्यायचंय. तर हे अस्तर जे आहे हे असं आकाशी कलर आहे पूर्ण, पण तुम्हाला इथं काळपट वाटत असेल, काही अडचण नाही. आपल्याला मी तुम्हाला खडूच्या मार्किंगवर व्यवस्थित दिसणार आहे. तर व्हिडिओवर कुठेही जाऊ नका, व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा. आपण कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत बघितली तरच आपल्याला समजते. अर्धवट कोणतीही गोष्ट जर आपण बघितली तर ती आपल्याला व्यवस्थित समजत नाही. तर आपण हे जे पार्ट कटिंग केलेले आहेत हे आपण ओपन बाजूने ठेवलं तरीही चालतं, काहीही अडचण नाही. तर मी बाही जी आहे ती मी या पद्धतीने इकडे ठेवून घेते. त्याच्यानंतर हे आपलं ही जी पट्टी आहे ही आपण अगोदरच ब्लाऊजवर पेपरवरती वाढून घेतलेली आहे हुक लूप पट्टी, त्याच्यामुळे आपल्याला ती वाढवण्याची गरज नाही. आपण तंतोतंत हे इकडे ठेवून घेऊ आणि अजून काय बदल करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण हे ठेवून घेतलं तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. अशा पद्धतीने आपण आता हे सगळं खडूवर मार्किंग करून घेऊ. आता तुम्हाला मी सांगते मी काय केलं. आपण सर्वात पहिलं जसेच्या तसं मार्किंग करून घेतलं. इथं बदल म्हणजे काय केलेलं आहे तर आपण इकडनं असं पाव इंच किंवा अर्धा इंच जे आहे आपण इकडनं हे वाढवून घेतलेलं आहे. ही जी तुम्हाला पट्टी दिसती जिथं आपण हा जोडणार आहोत हा भाग, तो आपण इथं काय केलेला आहे तो वाढवून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने ही पण जी साईड आहे जी आपल्याला जोडायची आहे हे दोन्ही पार्ट ते आपण वाढवून घेतलेले आहे. एवढा चेंज तुम्हाला करायचा आहे ब्लाऊज वरती. बाकी तुम्ही संपूर्ण ज्या पद्धतीने कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीस वरती पण कटिंग करायचं आहे. आता हे संपूर्ण मी काय करणार आहे कटिंग करून घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा आपण या पद्धतीने ना संपूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. ब्लाऊज पीस पण कट करून घेतला आणि आपण अस्तर पण कट करून घेतलं. आता आपण स्टिचिंग कशी करायची ते पाहू. तर मी एकदम तुम्हाला व्हिडिओ आपला जास्त मोठा होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला बघा काय काय दाखवणार. इथं बघा आता तुम्हाला बाही वगैरे जोडता येते बरोबर, तर मी तुम्हाला बाही पण जोडून दाखवणार. बॅक साईड पार्ट जो आहे तो पण मी तुम्हाला नाही दाखवणार कारण की हा चौकोनी गळा आहे आणि तुम्हाला सर्वांना ब्लाऊजचा बॅक साईडचा गळा कसा जोडायचा सर्व माहीत आहे. नसेल माहिती तर कमेंटमध्ये नक्की विचारा, नक्की मी त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की बनवेल. तुम्हाला फक्त फ्रंट पार्ट मी कशा पद्धतीने आपला जोडायचा आहे तेवढं दाखवणार आहे. तर सर्वात पहिला आपण आपला जो कटोरी पार्ट आहे हा आपण जोडून घेणार आहे. तर सरळ पार्ट आहे आपला ब्लाऊज पीसचा तो आपण इथं असा ठेवून घेऊया आणि अशा पद्धतीने हा आपण हे बघा दोन्हीही साईडचा आपले दोन्ही पार्ट सेम आले पाहिजेत. अशा पद्धतीने ठेवून घेतलं आणि खालच्या साईडनी आपल्याला काय करायचं आहे टीप मारून घ्यायची आहे. हे बघा आता आपण याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची या अस्तरवरती. तर आपला खालचा कपडा अशा पद्धतीनेच ठेवायचा आणि याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची. हे बघा आता आपण ही टीप देऊन घेतली. परत एक आपल्याला ब्लाऊज पीस वरती अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची. आता आपल्याला हा साईड ना सगळा आपलं जे अस्तर आहे ते आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण हे जॉईंट करून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने आपला हा एक पार्ट तयार झाला आणि आपला साईडचा जेवढा पण कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे.
बघा आता हा एक जसा आपण जोडला तसाच हा दुसरा पण जोडून घेऊ आपण आता. आपण हे दोन्ही पण पार्ट अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला घ्यायचा आहे हा गळा. गळा कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगते. हे बघा आपले हे दोन्ही पार्ट वेगळे झालेले आहे ब्लाउज पीसचे. आता हे पण भाग आपले ओपन आहे कारण मी ओपन बाजूने आपण इथे हे कट केलेले होते. आता हा जो गळा आहे हा आपला दुसऱ्या साईडला पण थोडासा नॉर्मली ओढलेला आहे पहा. तो आपल्याला ह्या साईडला पण वठवायचा आहे. हे बघा तर खडूचं मार्किंग जे आहे ते आपलं बरोबर दुसऱ्या साईडला वठत, त्यामुळे तो आपल्याला लगेच लक्षात येतो. हे बघा तर आपण ह्या साईडलाही वठवून घेऊ हा गळा. तुम्ही इथं गोल पण घेऊ शकता आणि पान गळा पण घेऊ शकता. जो काही तुम्हाला गळा आवडतो त्या पद्धतीने तुम्ही हा गळा इथं घेऊ शकता. बघा अशा पद्धतीने आपण हा गळा घेतलेला आहे. आता आपण ब्लाउज पीस वरती हा गळा टाकून घेऊ. तर सरळ भागावरतीच आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे. हे बघा हे बघा तर आपण हा दुसराही पार्ट ह्या ठिकाणी ठेवून घेऊ असा. आता ह्या गळ्यावरती आपण टीप मारून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण हे जे दोन्ही पण गळे आहेत ना ते असे काढून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला एक गळा दाखवते कसा करायचा. आता हा आपण इथं कट करून घेऊ. असे कोणे असेल तर आपल्या इथं थोडासा कटही लावून घ्यायचा. आणि एक गोष्ट खालच्या साईडनी पण एक टीप मारून घ्यायची आपल्याला अर्धा इंचाने. हे बघा आता आपण याला हे पलटी मारून घ्यायचं, आतमध्ये टाकून घ्यायचा हा भाग. तर अशा पद्धतीने आपला हा गळा बाहेर निघलेला आहे. आता आपण हे याच्या वरतून टीप मारून घ्यायची गळ्याच्या कडेने. हे बघा आपण खालच्या साईडनी पण एक टीप मारून घेतली. आता हे आपण पॅक करून घेऊ. साईडचा कपडा आपण इथं कट करून घेऊ. हा
बघा अशा पद्धतीने किती छान आपला असा गळा तयार झालेला आहे. आता याच्यापैकी आपला जो पार्ट आहे तो आपण इथं चेक करायचा. हे बघा हा पार्ट याला बसतोय, तर हा पार्ट आपल्याला इथं जॉईंट करायचा आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला हा जवळजवळ अर्धा इंचापासून टिप मारायची आहे. बघा अशा पद्धतीने आपला हा एक पार्ट तयार झाला आणि किती छान याचा पफ आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हा आपला प्रिन्स कटचा फ्रंट पार्ट तयार झाला. याच पद्धतीने दुसराही पार्ट तयार करायचा. हुकलूक पट्टी टाकून घ्यायची आहे आपल्याला. बाकी आपल्याला ह्या ब्लाऊजमध्ये संपूर्ण नॉर्मल ब्लाऊज जसा शिवतो त्याच पद्धतीने संपूर्ण फिटिंग वगैरे करायची, बाही वगैरे जोडायची. बाकी संपूर्ण अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग स्टिचिंग करा. तर लाईट पण गेलेली आहे. व्हिडिओ इथंच संपवते. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.